पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे बदावाराम कोणी चाहे आत्माप्त काम तरी नमन करुणा करावे म्या प्रकाशम व्यापकम नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा तदेवाहं ममत्वन्यद् इति मे निश्चिता मतिः। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अहेतुकी अद्भुत असीम अपूर्व अशा अनुग्रहामुळे तुम्ही आम्ही सर्व या पवित्र श्रीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून वेदांताचा विचारसागर नावाचा जो एक प्रकरण ग्रंथ आहे की जो उपनिषदांचं सार सर्वस्व ज्या त्यामध्ये मराठी मायबोलीमध्ये साठवलेलं आहे आणि तेही माघ मास आहे आणि याशिवाय ज्याला अलंकापूर असं क्षेत्र सांगितलं ज्या ठिकाणी देवयोनी होती पक्षी 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा किंवा नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी याचा अर्थ अवतारी कुटीतल्या पुरुषांना देखील कल्पांतापर्यंत हे विश्रांतीचं स्थान म्हणून सांगितलं जातं। अशा या पावन वायुमंडलामध्ये आपण आज या विचारसागर ग्रंथाच्या चतुर्थ तरंगाला आरंभ केल्यानंतर खऱ्या अर्थाने शास्त्रारंभ आजपासून सुरू झाला आहे। तुम्ही म्हणाल हे आम्ही 2 महिने झालं हे आज तो हा ग्रंथ संपून गेल्यावरच का आरंभ संपेल म्हणजे याचा आरंभ आणि उपसंहार एकच आहे की काय हेच आहे। उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यता आपल्याला समजावून घ्यावी लागते। तर ती जोपर्यंत उपसंहारामध्ये एक वाक्यता आपल्या लक्षात येणार नाही तोपर्यंत आपल्यासाठी हा दररोजच आरंभ आहे आणि खऱ्या अर्थाने व्यवहार दृष्टीनं पाहिलं तरी हा आरंभ आहे कारण या ठिकाणी शास्त्रारंभाला प्रारंभ असं ह्या परिच्छेदाचं नावच दिलेलं आहे। शास्त्रारंभ असं मूळ ग्रंथकर्त्यांनी याला नाव दिलेलं असल्यामुळं ही त्यांची काय संज्ञा संकेत या परिच्छेदाचा केलेला आहे। म्हणून या ठिकाणी का तर आपल्याला उघड दिसून येतं की जो शुभसंतती नावाचा राजा आहे त्याची तत्वदृष्टी अदृष्टी आणि तर्कदृष्टी ही 3 मुलं आहेत। राजाला वैराग्य निर्माण झालं आणि साधू संगतीत किंवा एकांतवासामध्ये आपल्याला जे काही व्यापक सुख आहे त्या व्यापक सुखाची अनुभूती व्हावी आणि आपल्याला जन्म मरण परंपरेत जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ह्या दुःखाची समाप्ती कधी होणार नाही आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती होणार नाही। म्हणून आपल्या मुलांना हा राज्याचा विभाग करून देऊन आपल्या पित्याची जी काही धर्मशास्त्राप्रमाणे जबाबदारी आहे त्याच्यातून आपण मुक्त होऊ आणि एकांतवासाचं सौख्य त्याचा अनुभव घेऊ असं त्याला वाटलं। म्हणून 3 मुलांना बोलावलं आणि हे राज्यामध्ये तुम्ही का राहत नाहीत हे राज्य शकट चालवत असताना तुम्हाला अशा प्रकारचं वैराग्य का बरं निर्माण झालं असं मुलांनी विचारलं। तेव्हा हा संसार सिंधू दुस्तर नुल्लंघवे उल्लंघिता पार बहुत वाविले दूर नलगे तीर पैल थडी अशी या संसाराची स्थिती आहे। आणि त्यांनी सांगितलं की काय सांगू काय याच्यामध्ये की संसार गंधीची वार्ता मजन सावे सर्वथा झालो वेडा असोनी जाणता पावे अनंता तुका म्हणे अशा प्रकारची तुकोबारायांच्या नाटातल्या अभंगाप्रमाणे माझी स्थिती झाली आहे। आणि म्हणून रुसलो संसारा सर्प हा विखार पांढरा तुझशी अंतर रे दातारा या दावेदारा निमित्त येणे मज भोगविल्या खानी नसता छंद लाविला मनी माजलो मी माझे भ्रमणी झाली बोडणी विटंबना अशा प्रकारचे माझ्या अंतकरणामध्ये एक प्रकारची उलघाल झालेली आहे। आणि म्हणून ह्या उलघालीचा उकल जर करायचा झाला उलगडा करायचा झाला याच्यात
याच्यातून मार्ग काढायचा झाला तर आता एकांताचे सुख देई मज देवा अघात या जीवा चुकवणी ध्यानी रूप वाचे नाम निरंतर आपुला विसर पडो निधी. अशा प्रकारचे माझ्या अंतकरणात रात्रंदिवस विचार येऊ लागले. म्हणून योग्य वेळीच हे केलं पाहिजे. जवळ हे सगळं सिद्ध आहे तोपर्यंतच हे सर्व केलं पाहिजे. म्हणून मी हे राज्य तुम्हाला देत आहे आणि राज्य प्रदान करून मी एकांतवासात जाण्याची इच्छा करीत आहे. हे ऐकल्यानंतर त्या तिघा बंधूंनी एकत्र बसून विचार केला की ज्या अर्थी आपले वडील आपल्याला अशा प्रकारचं राज्य देऊन की जे राज्य दुःखाचं मूळ आहे, आपल्याकडं म्हणत आहे की काय पुण्य अंती काय मनुष्याला धन प्राप्त होतं आणि धनाच्या अंती त्याला किंवा भोगाच्या अंती त्याला नरक प्राप्त होतं. असं राज्य आपल्याला देऊन जाणार असतील तर यांना वडील तरी कसं म्हणावं. म्हणून त्यांच्या अंतकरणात वैराग्य निर्माण झालं. ते अंतर्मुख झाले आणि त्यांनी वडिलांना न विचारता ह्या राज्याचा जे काही यवराज्य पद आहे तेच नको तर राज्यपद नकोच नको असं त्यांनी ठरवून त्या ठिकाणी ते निघून गेले. आणि त्यांनी आपल्याला आपलं काय ध्येय त्या ध्येयानुरूप काय प्राप्ती केली पाहिजे ते कोण करून देईल असा विचार करत असतानाच त्यांना संतांच्या भेट झाली, श्रीगुरूंची भेट झाली. श्रीगुरूंच्या भेटीचंही रहस्य त्यांना माहीत होतं. तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया, तेही त्यांनी सेवा प्रणिपात परिप्रश्न करून आपण यांच्या प्रसन्नतेत आपला उद्धार करून घेऊ असं त्यांना वाटलं. तेव्हा गुरूंची 6 महिने सेवा केल्यानंतर गुरुजींनी त्यांना विचारलं की तुम्ही कुठून आले, कशासाठी आले, तुम्हाला काय पाहिजे. तेव्हा मग त्याच्या तिघा भावांपैकी जो अग्रजा भ्राता पितृ समानाह त्या दोघांनी आपला अधिकार किंवा प्रतिनिधित्व त्या सर्वात श्रेष्ठ असणारा जो तत्वदृष्टी ज्याचा अधिकार श्रेष्ठ प्रकारचा आहे किंवा उत्तम अधिकारी आहे त्या उत्तम अधिकाऱ्याला सांगितलं की तूच आमचं प्रतिनिधित्व कर. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही आपल्याकडं आलेलो आहोत तर आमच्या अंतकरणात एकच इच्छा आहे, परम आनंद आम्हाला प्राप्त व्हावा. निरतिशय निरुपाधिक निर्विशेष ज्या आनंदापेक्षा श्रेष्ठ आनंद दुसरा कुठलाही नाही. त्या आनंदामध्ये कोणत्याही प्रकारचे विषय नसावे, कोणतीही देशकालाची वस्तूची त्याला उपाधी नसावी. देशकाळ वस्तू भेद मावळला अशा प्रकारचा आनंद आणि त्याच्यामध्ये दुःख ते कैचे नये स्वप्नाशी वृद्धिसिद्धी झाल्या कामारी दासी अशा प्रकारचं स्वप्नात देखील जेणेकरून आम्हाला दुःख येणार नाही अशा प्रकारचं दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी म्हणून आम्ही आपल्या चरणाजवळ उपस्थित झालेलं आहोत असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा श्रीगुरू म्हणतात की जसं तापलेल्या तव्यावर भाकरी व्यवस्थित भाजते, लवकर भाजते, त्याप्रमाणे हे अधिकारी शिष्य आहेत असं पाहून श्रीगुरूंनी त्यांना उपदेश करायला प्रारंभ केला. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगतात की अशा वेळेला जेव्हा संसार तापे तापलो मी देवा करीताई या सेवा कुटुंबाची तुकोबाराय म्हणतात म्हणून तुझे आठविले पाय येव माझे माये पांडुरंगे. जशी आपण आत्तापर्यंत ईश्वर भक्ती केली आणि त्या ईश्वर भक्तीचा परिपाक म्हणून आपल्या जीवनामध्ये श्रीगुरू प्राप्त होतात. तुकोबाराय सांगतात की माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडी हे देहभाव बरवी वासना अंती ते आपणापाशी न्यावे. असं ज्यांचं सामर्थ्य आहे अशा प्रकारची ही ईश्वर कृपा या ठिकाणी गुरूंच्या ठिकाणी ईश्वर भाव केला आणि त्यांना असा भाव झाल्याशिवाय तुम्हाला वेदांत विद्या फलीभूत होत नाही. यस्य देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरव तस्यै ते कथिता हर्था प्रकाशन्ते महात्मना. आपल्या इष्टदेवतेविषयी जेवढी प्रेम किंवा जेवढी भक्ती आहे तितकीच भक्ती ईश्वर श्रेष्ठ आहे आणि गुरु व्यक्ती आहे म्हणून कनिष्ठ आहे असं नाही. तर गुरु आणि ईश्वर जितकी ईश्वरावर भक्ती यस्य देवे पराभक्ती तथा काय यथा देवे
तथा गुरु तितकीच आपल्या श्रीगुरूंच्या ठिकाणी असली तरच तस्यैते कथिताय अर्थः प्रकाशन्ते महात्मना, तरच त्याच्या अंतकरणामध्ये ते श्रीगुरू जे उपदेश कथन करतात तो त्यांच्या अंतकरणामध्ये शिक्कामोर्तब झाल्यासारखा कायमचा ठसावला जातो, नाही तर त्याला त्याची प्राप्ती होत नाही. वेदांत शास्त्र किंवा शास्त्रकार तर असं म्हणतात की जितकी इष्टदेवतेच्या ठिकाणी श्रद्धा आहे त्याच्याही पेक्षा आपल्या इष्ट श्रीगुरूंच्या ठिकाणी अधिक श्रद्धा असेल तर अशा पुरुषाला अकथित अर्थ, गुरूंनी जर सांगण्याचं काही राहिलं असेल ते अर्थ त्याच्या अंतकरणात त्या ठिकाणी भगवान स्फुरद्रूप करतो. अशा प्रकारचं भगवंतानी स्वतः 10व्या अध्यायामध्ये कथन केलेलं आहे. काय की तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते तेषामेवानुकंपार्थ महमद ज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. परमात्मा म्हणतात मीच त्याच्या हृदयात स्फुरद्रूप होतो आणि त्याला न कळलेले अर्थ ते सुद्धा त्याच्या हृदयामध्ये त्याला उमगू लागतात. एवढी योग्यता त्या शिष्याच्या ठिकाणी येते. आणि असा शिष्य आला की मग श्रीगुरू स्वतःच विचार करतात की याला अपेक्षित असणारं परमप्रयोजन मोक्ष ते जेणेकरून प्राप्त होईल तर असा याला कोणत्या प्रकारचा उपदेश करावा, कारण त्याचा अधिकार जसा असेल त्याचप्रमाणे त्याला उपदेश करायचा असतो. त्यांच्यासमोर हे 3 पुरुष आहेत. त्या पुरुषाचा अधिकार कळत नाही, तो फलबलकल्पी आहे. जर फल मिळालं 4थ्या तरंगातच जर तो मी मुक्त झालो असं जर म्हणायला लागला चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अर्थात हा उत्तम अधिकारी. जर त्या ठिकाणी त्यांनीच सांगितलं की मला सर्व विषय कळत नाही, माझी बुद्धी मंद आहे असं सांगायला लागला, किंवा माझ्या ठिकाणी वैराग्य आहे परंतु ईशत वैराग्य आहे, माझ्या ठिकाणी विवेक आहे पण ईशत विवेक आहे, अशा वेळची स्थिती, माझी श्रद्धा मात्र बलवान आहे, हेच विषय गीतेमध्ये सांगितलेले आहेत. जेव्हा आपल्याला विचारसागराचं सर्व चांगल्या प्रकाराने आकलन होतं तेव्हा गीतेचं भाष्य किंवा गीतेच्या इतर असणाऱ्या संस्कृत टीका ह्या आपल्याला फक्त पंक्ती लावल्या तरी आपल्या हृदयामध्ये त्याचं व्यवस्थित रीतीनं धारणा होते. म्हणून या ठिकाणी ते जर एखादा पुरुष म्हटला की माझ्या ठिकाणी काही दोष आहेत पण श्रद्धा भरपूर आहे, त्याला 5वा तरंग सांगितला, आणि एखाद्याच्या अंतकरणामध्ये तिथं 5व्या तरंगात तो म्हटला की मी पूर्ण झालो, तर याचा अर्थ तो मध्यम अधिकारी आहे, त्याचं नाव अदृष्टी आहे. ही नावं सुद्धा त्याच्या अधिकारानुरूप दिलेली आहेत. उत्तम अधिकाऱ्याला तत्वदृष्टी म्हटलं, मध्यम अधिकाऱ्याला अदृष्टी म्हटलं आणि कनिष्ठ अधिकाऱ्याला त्या ठिकाणी तर्कदृष्टी असं म्हटलं. की संशय असा गोष्ट आहे की त्याच्या अंतकरणामध्ये आलं तर माऊली सांगतात संशयावनी घोर आणि नाही पापथोर, हे विनाशाची वाघोर प्राणी अशी. याच्या ठिकाणी विनाश त्याचा होतो संशय पुरुषाचा. पण गुरु हे अत्यंत कृपाळू असल्यामुळं आणि शिष्याचा अधिकार असल्यामुळं जरी याच्या ठिकाणी श्रद्धा कमी असली आणि याच्या बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे तर्क येत असतील तर त्या तर्कजालांचा सुद्धा आपण चांगल्या प्रकाराने निराकरण करू आणि त्याला ह्या तर्कजालातून सोडू आणि त्याच्या अंतकरणात जी श्रुतीप्रमाणाविषयी, तत्वमसी महावाक्याविषयी, श्रीगुरूंच्या उपदेशाविषयी आणि स्वतः श्रीगुरूंविषयी, जेणेकरून त्याला अत्यंत आत्मीयता निर्माण होईल अशा प्रकारचं उपदेशाचं स्वरूप श्रीगुरूंना त्या त्यावेळी तशा व्यक्तीचा अधिकार पाहून, प्रसंग पाहून, प्रसंगोपात्त त्यांना ते निश्चित करावं लागतं. त्याप्रमाणे या ठिकाणी आता श्रीगुरूंचं एक स्वगत सांगतात. नाटकामध्ये जसं नाटकामध्ये एखादा मनुष्य एक पात्र असतं ते स्वगत असं त्याला म्हणतात. स्वगत म्हणजे काय, त्याला लोकांना नाही, आपण म्हणतो की जसं कुंभार आहे, माऊलींनी काय सांगितलं, कुंभार ज्या वेळेला घट निर्माण केला नाही पण घट कोणता करायचा, बारीक गळ्याचा, मोठ्या गळ्याचा, माठ करायचा की रांजण का परळे काय करायचं हे त्याच्या मस्तकात अगोदर असतं. काय भूमी आतोनी स्वयंभ काय घडगे गाडगयाची निगती कोंभ परिते कुलालमतीचे गर्भ उमटले, की
असं माऊली सांगतात. त्याप्रमाणे आपल्याला श्रीगुरूंना जो उपदेश करायचा आहे त्याच्यामध्ये अगोदरच मनामध्ये ती योजना करतात. याला कोणत्या प्रकारची युक्ती दिल्या पाहिजे, दृष्टांत उदाहरणं सांगितली पाहिजे, सिद्धांत याच्या बुद्धीवर कसा आरूढ केला पाहिजे तो विषय आता सांगतात. तर त्याच्यामध्ये ही शिष्यांनी केलेली प्रार्थना ऐकल्यानंतर तर तसं इथं गुरूंचं काय आहे, स्वगत आहे आणि ते कंसामध्ये दिलेलं आहे. पुढे येईल. अशी शिष्याची प्रार्थना ऐकून वाचू ना. अशी शिष्याची प्रार्थना ऐकून सद्गुरूंनी आपल्या मनाशी विचार केला की हे शिष्य ज्या अर्थी परमानंदात प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची इच्छा करीत आहेत त्या अर्थी हे मोक्षाची इच्छा करणारे आहेत, यात शंका नाही. हे जरी यांना मुमुक्षी कोणाला म्हणतात, ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला मुमुक्षी म्हणतात. आता याने आम्ही मोक्षाच्या इच्छेने आलो असं त्या गुरूंना सांगितलंय का? नाही. यांनी सांगितलं आम्हाला परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती किंवा जन्म मरण रूप संसार बंधाची निवृत्ती ही त्यांची मागणी आहे. परंतु ही जरी मागणी असली तरी मोक्ष कशाला म्हणतात? मोक्षामध्ये तरी हेच दोन अंश आहेत, संसार दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. याचा अर्थ आपल्याला शरणागत झालेले शिष्य यांना केवळ मोक्षाची इच्छा आहे. कारण परमानंद रूप ब्रह्म आहे, त्याची प्राप्ती होणे आणि संसार दुःखाची निवृत्ती होणे हेच मोक्षाचे स्वरूप आहे आणि त्याचीच इच्छा ह्या शिष्यास आहे. ह्या शिष्यांस म्हणजे हे सगळे शिष्य तिघजण आले, यांना जे परमानंद पाहिजे तर परमानंद रूप ब्रह्मच आहे. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती तर दुःखाची आत्यंतिक निवृत्ती हे बघा कुठं आहे? फक्त मोक्ष स्वरूपाच्या ठिकाणी आहे. आता मोक्षाचं साधन काय आहे? मोक्षाचं साधन आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान. कारण जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे कोणतं प्रयोजन आहे? अवांतर प्रयोजन. आणि परम प्रयोजन यांना कोणतं पाहिजे? मोक्ष. मग मोक्षासाठी यांना आपल्याला काय सांगावं लागेल? रामायण महाभारत आहे की नाही चांगल्या प्रकाराने सांगितलं म्हणजे हे काय होतील? परमानंदाचा प्राप्त होतील का? होणार नाहीत. होणार नाहीत. यांना कथा सांगून उपयोग नाही, यांना तत्वचिंतन सांगितलं पाहिजे असं श्रीगुरू विचार करतात. म्हणून हे मुमुक्ष आहेत. कोणी जरी काही म्हटलं अहो ते मोक्षासाठी आले नाही आणि तुम्ही कशाला यांना सांगता, त्यांना मोक्षच पाहिजे आहे की नाही. इतकंच नाही तर कोणी आले तरी त्यांना हेच सांगावं, जीव ब्रह्म यांची एकता, ब्रह्माची सत्यता आणि त्या जगताची मिथ्यात्व. काय सांगायचं त्यांना? का माऊली सांगतात जो जेथीचे गौरव नेणे त्याशी ते भिंगुळ आणि ज्याला वाट पाहिजेच नाही त्याला सांगून काय उपयोग आहे की नाही असं आपल्याला वाटेल. परंतु खरं जे महापुरुष असतात ते वेदांतात रम्मान झालेले की ज्याला यस्त्वात्मरते रेवश्यात आत्मतृप्तश्च मानवा आत्मन्येवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते आत्मक्रीडा आत्मरती. स्वामी महाराज सांगायचे की त्या आश्रमामध्ये गुरुजींच्या ज्या वेळेला एक गायी मरणासन्न झाली तर ते गेले आणि त्यांनी त्या गायीच्या कानाला तोंड लावलं. ती हातपाय खोडत होती, आता मरणार आहे, तर तिला सुद्धा त्यांनी कानात काही उपदेश केला. स्वामी महाराजांनी विचारलं की तुम्ही गुरुजी काय केलं, म्हणजे गायीच्या कानात काय सांगितलं? त्याने काही नाही सांगितलं. आता ती मरणासन्न झाली, तत्वमसी महावाक्याचा उपदेश त्याला सांगितला म्हणजे ती मुक्त होईल म्हणे. जे गायी अधिकारी सांगताना मानव सांगितलं का प्राणी सांगितले? मानव सांगितले. अधिकारी कर्माचा अधिकारी सुद्धा मनुष्यच आहे, उपासनेचा, तत्वज्ञानाचा. आणि तिला काय उपदेश केला? त्यांच्या दृष्टीनं काय काल श्लोक सांगितला ना, सर्व सुखमया दिशा भागवतामध्ये सांगितलं. ज्याला हे तत्वज्ञान झाले त्याला सगळीकडे काय दिसतंय? ज्ञानानंद, घनानंद. त्यापेक्षा आणि तो जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने प्राप्त होतो. म्हणून बरं सांगितलं तर चुकलं काय त्याचं? गायी ब्रह्मरूप नाही काय? जर सगळं अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव अशी स्थिती असेल तर त्या बोधात असणाऱ्या, त्या आनंदात असणाऱ्या त्या श्रीगुरूंनी त्यांनाही उपदेश केला. पण हे झालं अपवादात्मक महापुरुषांचं एक चरित्र. परंतु इथं सामान्य रीतीनं जो व्यवहार आहे वेदांत शास्त्राचा याच्यामध्ये मनुष्यच, पण तो कसा कोणताही मनुष्य असला तरी त्याला मोक्षाची इच्छा आहे की नाही?
जगात कोणीच मुमुक्षु नाही का? फार नाहीत, सगळेच मुमुक्षु आहेत, आहे की नाही? अधिकारी सगळे नाही म्हणून त्यांना फल मिळत नाही, कारण अधिकारी आणि फल यांचा संबंध आहे, अशा प्रकाराने आपण मानतो. तर त्याप्रमाणे गुरुजी म्हणतात की ह्या शिष्यांना इच्छा काय आहे? मोक्षाचीच इच्छा आहे. याकरिता यांना ज्ञानाचाच उपदेश केला पाहिजे. यांना दुसरा उपदेश करून काही उपयोग नाही. जर हे मुमुक्षु होऊनच आलेले आहेत तर मुमुक्षुला काय केलं पाहिजे? त्याला जर तुम्ही म्हणले की सत्यनारायणाच्या 108 पूजा करा, तर त्याला काही त्याचा उपयोग नाही, आहे की नाही? इतकंच नाही तर त्या पुरुषाला आपला आत्मबोध कसा होईल याचा मार्ग त्याला कथन केला पाहिजे. तर स्वामी महाराज सांगायचे की अगोदर मला वाटतं एक दिवस गोष्ट सांगितली असेल, ती मुलगी श्रीमंताची मुलगी दिली होती आणि तिला त्या श्रीमंताच्या मुलीचे वडील जेव्हा भेटायला गेले तर त्यांनी पाहिलं का एकत्र कुटुंब पद्धतीत 10-12 लोक आहेत आणि ती दररोज काय करते? एक खापर आणि एक खराटा घेऊन लहान मुलांनी जिथं मलमूत्र विसर्जन केलं ते भरण्याचं काम करते. हे काम कोणाचं आहे? हे काम दुसऱ्याचं काम आहे, हे काम भंगी काम करते असं त्याला वाटलं. आणि माझ्या मुलीची एवढी दुरावस्था का? एक मुलगी कॉम्प्युटरवर बसली, एक कपाटावर बसलेली, म्हणजे कपाटातले पैसे मोजत आहे कपाटातलं पैसे मोजत आहे, एक चांगला सुग्रास अशा प्रकारचं पक्वान्न तयार करीत आहे. माझ्या मुलीची अवस्था का? आहे की नाही? म्हणून तिला विचारलं त्यांनी, बाळ तुला अशी स्थिती का? तर ते म्हटले की मी ह्या लोकांनी जेवढं सोनं नाणं हुंडा दिला तेवढंच मी दिलंय, तू पण तेवढ्याच प्रकारची शरीराने देखील सौंदर्य वगैरे शिक्षण सगळं तुला आहे आणि तरी तुझी अवस्था केली. अशी का झाली? याचं कारण हे लोक काहीतरी अपपर भाव, ज्येष्ठ कनिष्ठ भाव, पूर्वग्रह, दूषितता याच्यामुळं ही तुला अशा प्रकारची वागणूक देत आहेत. तर त्याने सांगितलं तसं नाही, त्यांना काही तुम्ही म्हणू नका, ते सगळं योग्यच आहे, मी याच्यात आनंदी आहे असं त्याने सांगितलं. हे कसं तुला हे अशा प्रकारचा आनंद वाटतो? तिने सांगितलं मलाही सुरुवातीला कॉम्प्युटरवर बसवलं, मला काही व्यवस्थित जमलं नाही, पैसे मोजायला सांगितले, मी 1,00,000 करून दिले आणि त्यामुळं स्वयंपाकावर बसवले, कधी मला मीठ टाकलं की नाही विसर पडला, दुप्पट टाकलं गेलं, कधी कधी विचार केला नाही टाकलेलं आहे, तेव्हा ते काय झालं, पूर्ण मीठ विरहित आळणी लागलं. सगळे लोक विचार करायला लागले. माझी हळूहळू लोकांना जे प्रमोशन मिळतं, बढती, त्याच्याऐवजी माझी घटती झाली आणि ह्या मग कोणतंच काम मला जमेना. मग आता काय सांगितलं, आता खराटा आणि खापर. पहिल्यांदा तिला दिली होती की नाही कपाटाची चावी किंवा संगणक तिच्या ताब्यात दिलं होतं, पण अशी स्थिती झाली. तसंच स्वामी महाराज सांगायचे, कोणी आला ना तर त्याला पहिल्यांदा काय सांगावं, तू ब्रह्मरूप आहेस, जगन मिथ्या आहे. आणि तो जर असं कसं धडधडीत दिसतं, मिथ्या कसं, बरं आता तुला दुसरं साधन सांगू, आहे की नाही? त्याला जर म्हणायला लागला की मला आत्म्याचं स्वरूपाचं मला काय त्याला म्हणतो आपण आनंद आहे, परंतु ह्या सगळ्याचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानामध्ये माझी वृत्ती लीन झाली, म्हणजे मला वाटतं त्याला योगाचं साधन सांगावं. तो म्हणतो इतकं अव्यक्त जे साधन आहे ते लोहाचे चणे भोचरिया पडती खाणे. मग त्याला सांगायचं तू काय कर, सगुण भक्ती कर, आहे की नाही? जर अधिक सूक्ष्म बुद्धीचा असेल तर त्याला निर्गुण उपासना सांगायची, ते नसेल तर त्याला काय सांगायचं, तू कर्म कर. हा तो म्हणा उपासनाही निष्काम, कर्मही निष्काम. आम्हाला तर सवय लागली, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते, काहीतरी फल असलं तरच आम्ही प्रवृत्त हो. मग काय हरकत नाही, तुला इहलोकातलं परलोकातलं सुख मिळवायचंय तर त्यासाठी तू यज्ञ यागादी कर्म कर, सकाम कर्म कर. तर म्हणलं ते पण मला जमत नाही. मग आता काय कर, कर मर आणि कर म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म घे आणि पुन्हा पुन्हा मरण येऊ दे, आहे की नाही? जन्म मरणाची परंपरा तू कायम भोगीत राहा, आहे की नाही? हे असंच चालू दे, असं त्याला सांगतात. म्हणजे शास्त्र हे पहिल्यांदा त्याला उपनिषद वचनं जी आहेत ती तत्वज्ञान करून देतात. मग त्या उपनिषद वचनं फक्त 4,500 आहेत त्याच्यात किंवा 4,000 आहेत. त्याच्यानंतर त्याला नसला अधिकार तर जवळजवळ 16,000 मंत्रवेदाचे उपासना कांडातले आहे. आणि ते नसेल तर 80 जे काय 1000 मंत्र आहे ते कर्मकांडाचे आहेत. याच्यापैकी जसा अधिकार असेल तर अधिकार तैसा करू उपदेश. पण आता यांना कोणता अधिकार आहे, यांना हे अधिकारी आहेत मोक्षाचे, आहे की नाही? मुमुक्ष
मुमुक्षु आहेत, मुमुक्षुला तत्वज्ञानच जीवब्रह्मैक्य ज्ञानच सांगितलं पाहिजे असं गुरूंचं स्वगत चालू आहे, त्यांच्या मनामध्ये विचार चालू आहे. ते म्हणतात की हे मुमुक्ष आहेत, याकरिता यांना ज्ञानाचाच उपदेश केला पाहिजे. कारण ज्ञाना वाचून अन्य कोणत्याही उपायाने, बरोबर आहे ना, ज्ञाना वाचून अन्य कोणत्याही उपायाने मोक्ष प्राप्त होत नाही, केवळ ज्ञानानेच प्राप्त होतो असा वेदाचा सिद्धांत आहे. आता ते म्हणतात ज्ञानच का सांगितलं पाहिजे, कारण ऋते ज्ञानान्न मुक्ती, ज्ञाना वाचून कशाने मुक्ती होत नाही. उलट होतं काय, मौली 15व्या अध्यायामध्ये सांगतात, ज्ञाने विनय एके उपाय करीशी जितुके तितका गुंफीशी आदिके रुखी ये. उलट तू या संसार वृक्षामध्ये काय होईल, आणखीनच गोवला जाशील, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून यांना ज्ञानच कथन केलं पाहिजे. ज्ञाना वाचून दुसरा, ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत. काय गीता बरोबर, वेद बोले हात उभारोनी, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ते म्हणतात हा सिद्धांत दुसरा तिसरा कोणाचा नाही, ज्ञानाने मोक्ष मिळतो हे सांगणारा कोण आहे, अपौरुषेय वेद आहे की ज्याच्या ठिकाणी भ्रम प्रमाद करणा पाठव विप्रलिप्सा हे कोणत्याही प्रकारचे दोष नाही. अशा प्रकारची श्रुती माऊली आईतापासून काढिती हित देवनी वाढविती नाहीगा श्रुती परवती माऊली जगा. त्या श्रुती माऊलीनं हा सिद्धांत सांगितलेला आहे, ज्ञानानेच मोक्ष होतो. आता मनातल्या मनात काय बोलतात बघा. परंतु आता हे बोलतात, त्याला स्वगत सांगितलं ना, तो अगोदर जसा कुंभाराच्या मस्तकात घट असतो नंतर आकार येतो, तसं त्या स्वगतमध्ये नाटकामध्ये तो मनाशी बोलतो आणि नंतर ज्या पात्राशी संवाद करायचा तो नंतर संवाद करतो. तसं हे स्वगत आहे, ते कंसामध्ये दिलेले आहे. परंतु ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे एवढे म्हटल्याने भागणार नाही. कारण सांख्यमतात प्रकृती पुरुषाच्या विवेकाचे नाव ज्ञान, कनादाच्या मतात सप्त पदार्थाचा विचार करणे हेच ज्ञान. अशा रीतीने पुष्कळ शास्त्रकार निरनिराळ्या प्रकारांनी ज्ञानाचे स्वरूप सांगून त्या ज्ञानापासून मोक्ष होईल असे म्हणतात, पण ते व्यर्थ आहे. मोक्ष तर वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच होतो. आता हे बघा, त्याचं तो काय म्हणतो, आता यांना ज्ञान सांगितलं पाहिजे. ज्ञान शब्द आहे ना, हा फार त्याला काय म्हणतात, सर्वतोमुखी, म्हणजे त्या ज्ञान शब्दाला अनेक तोंड आहे. आता ज्ञानाने मोक्ष होतो ना, मग आम्ही तुम्हाला सांगतो की विज्ञानाचा भरपूर अभ्यास केला आणि विज्ञानाचं म्हणजे ह्या भौतिक विज्ञानाचं तुम्हाला यथार्थ ज्ञान झालं का तुम्हाला झोप येणार नाही, असं त्यांनी सांगितलं आहे की नाही. पण हे ऐकायला तो हजर पाहिजे आहे की नाही. तर त्यामध्ये शरीराने जरी असला आणि मन कारणात लीन झालं तर श्रवणात उपयोग होत नाही. म्हणून त्याला सांगतात की ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे. असं जर तुम्ही म्हटलं काय हा विषय वृक्ष आहे, जर तुम्ही किती जरी म्हटलं याला काय रसमय बनवता येणार नाही, आणि बनवायचा असला तर ते कोण करू शकतात, रसमय फक्त ज्ञानोबाराय करू शकतात. हेच विषय याच्यापेक्षा गंभीर आणि स्पष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून ठेवलेले आहेत. पण तिथं आपण हे ज्ञान आपल्याला होत नाही ही तर अडचण आली ना, ह्याची गरज नव्हती. तर ह्याचं ज्ञान झालं की मग ज्ञानेश्वरीच्या प्रक्रिया आपल्याला चांगल्या प्रकाराने कळायला लागतात. त्याच्यामध्ये आलेल्या ज्या प्रक्रिया आहेत किंवा त्यांचे भाव आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकाराने करण्याला मदत होते आहे की नाही. पण रसमय करायचा असला, ज्ञानेश्वर महाराज रसमय सांगतात, ते जमत नाही आणि इथं वृक्षता वाटते. मग आता काय करायचं काय आहे की नाही. इथं जर रस करायचा दृष्टांताने रमवायचं झालं, तुम्हाला अनेक प्रकारच्या दुसऱ्या गोष्टी हास्य विनोद करायचा झाला तर मूळ ग्रंथाचं गांभीर्यच निघून जाईल. त्याची जी आपल्याला आकलन करायचं तेव्हा हे जरी वृक्ष असलं पण आता ते केलं पाहिजे, त्याला काही इलाज नाही आहे का नाही. आता चाव करू नाही तर ते स्वामी महाराज सांगायचे, एकाने काय केलं, जांभळं विकत घेतली आणि ते जांभूळ तोंडात टाकलं, तर ते जांभूळ त्याचा होता भुंगा आणि तो लागला चिरचिर करायला. ते म्हणे आता चिर कर नाही तर फिर कर, तौल मेली आहे, मी तुला मोजून घेतलेले 2 रुपये किलोनी आहे की नाही, जांभळाच्या वजनाबरोबर. आता खाण्याचा अधिकार आहे. तसं आता इथं याला बसलं, याच्यामध्ये रस येऊ नाही तर नाही येऊ, विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. झोप येणं
साहजिक आहे, आळस येणं साहजिक आहे, पण आपण काही करून पाहिजे तर आपल्या तोंडात मारून घ्यायचे ह्याच्यामध्ये, पण झोप टाळायची, आळस टाळायचा आणि याच्यामध्ये एकाग्र व्हायचं. इतकंच नाही तर हे दृष्टांताबरोबर सुद्धा वाहत जायचं नाही, पुन्हा आपल्या मूळ पदावर लवकर यायचं, नाहीतर मग पुन्हा त्याला रसास्वाद दोष म्हणतात, त्याच्यात जातो आपण. म्हणून ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे एवढेच म्हटल्याने भागणार नाही. तर ज्ञान सांगायचं म्हणलं, ज्ञान कोणी म्हणलं आता भौतिक विद्या शिकवा, आम्ही म्हणतो की आमचं आयुर्वेद हे सर्वात श्रेष्ठ शास्त्र आहे, त्यांनी जीवाचं कल्याण होतं. अरे फक्त शरीराचं हे होईल का, ते जन्ममरण परंपरा टाळी. कोणी म्हणाल आहारशास्त्राचं ज्ञान पाहिजे, शरीराला पुष्ट करील का, दुसरं काय करणार आहे, काही नाही. तुम्ही याचं फिजिक्सचं, केमिस्ट्रीचं, बायोलॉजीचं, इंजिनिअरिंगचं, काय काय डॉक्टरीचं अध्ययन केलं तर फक्त दुपारची भ्रांती टळेल का, अंतकालची टळणार आहे. यांना जी पाहिजे ते कोणती भ्रांती जायची, अंतकालची जायची. त्यांना दुपारची भ्रांती निर्माण ते तर सगळे करतातच आहे, त्याच्यामध्ये आणि त्यांची कधी झालेली नाही, परंतु त्यांनी पाहिल्यावर आमच्याविषयी त्यांना हेवा वाटावा की आम्ही पंतप्रधान झालो, जगाच्या युनोचे अध्यक्ष झालो. पण हा मधुकरी मागणारा माणूस म्हणतो की आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी, असा जो काय तृप्तीचा ढेकर आहे आपण म्हणतो तो ह्याच ज्ञानाने येतो. म्हणून ह्या ज्ञानावर अत्यंत याचं महात्म्य जर अंतःकरणात रुजलं तर झोपतं येईल का त्याच्या पुढं. जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही आता न झोपता सलग 2000च्या जेवढ्या नोटा मोजाल तेवढे देऊ, आता झोप जाईल की नाही पळून, का तर त्या धनाची इच्छा आहे अधिक त्याचं महत्त्व आहे. तसं जर ह्या ज्ञानाचं महत्त्व झालं की ही इतकं श्रेष्ठ आहे तर इतर विद्या जरी कोणी म्हटलं शिका तर काय म्हणते, नेदी चित्ता शांती ऐशी विद्या कशाला, जे आमच्या चित्ताला शांती देणार नाही ते घेऊन आम्हाला करायचंय काय. जसं या तिघांची अवस्था आहे तशीच अवस्था आपली होईल. म्हणून म्हणतात ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे एवढे म्हटल्याने भागणार नाही. का बरं भागणार नाही, कारण सांख्य मतात प्रकृती पुरुषाच्या विवेकाचे नाव ज्ञान. हा विचार काय आपण जास्त विस्ताराने इथं करणार नाही, पुढे येणारच आहे, याच तरंगात येणार आहे. तर आता ज्ञान म्हटलं की ही जी दर्शन आहेत ती 3 दर्शनं नास्तिक दर्शन आहेत. कोणती, चारवाक दर्शन, दुसरं बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन. ही नास्तिक दर्शन आहे. ही माणसाला परमानंदाच्या प्राप्तीचा आणि दुःखाच्या निवृत्तीचा उपाय सांगतात, परंतु वेदाने सांगितल्या त्याप्रमाणे मान्य करत नाही. आपल्या बुद्धीतून जे काही आपल्या बुद्धीला वाटतं, स्वतंत्र बुद्धीला, किंवा जे काही तर्क पद्धतीनं म्हणजे तर्काच्या किंवा अनुमानाच्या साह्याने सिद्ध होतं, यांनी सुख मिळेल आणि यांनी दुःख निवृत्त होईल, त्या साधनांचा ते अवलंब करतात. काही लोक जे आहेत तर ते वेदाला प्रमाण मानतात आणि स्वतंत्र बुद्धीने विचार करतात. आणि विचार करत असताना जर वेदाचा आणि आपल्या तर्काचा विरोध आला तर तर्काचा अवलंब करतात, वेदाच्या प्रमाणाची उपेक्षा करतात. त्याला अर्धजरतीय न्याय म्हणतात. अर्ध म्हणजे हा जो समोरचा माणूस आहे ना, हा अर्धा म्हातारा आहे आणि अर्धा तरुण आहे. तर काही जर तर्काला अनुकूल असलं तर ते म्हणतात श्रुतीनं सांगितलं, आणि जर एखादा गोष्ट त्यांना प्रतिकूल वाटली तर ते म्हणतात श्रुती सांगते पण तर्काने सिद्ध होत नाही. अहो मानायचं कोणतं, तर्काचं माना. अशी जी दर्शन आहेत ती आस्तिक दर्शन आहे, वेदाला मानतात परंतु पूर्णतया मानत नाही. असे वैशेषिक आणि काय न्याय ही 2 दर्शन आहेत. पुढं जाऊन तिसरं दर्शन आहे सांख्य दर्शन. म्हणजे यांच्यामधलं आता 5 दर्शन आपण पाहिली आत्तापर्यंत. कोणतं, चारवाक, जैन, बौद्ध आणि वैशेषिक आणि नैयायिक न्यायदर्शन. त्याच्यानंतर दुसऱ्यात यांचे दोघांचं युग्म आहे, तर त्याच्यामध्ये आहे सांख्य आणि योग. तर सांख्य काय म्हणतं की तुम्हाला ज्ञान पाहिजे ना, ज्ञान कशाचं पाहिजे, हे जग ज्या प्रकृतीमुळे निर्माण झालं ती प्रकृती काय चीज आहे, आणि याशिवाय ह्या जगतामध्ये एक असं तत्व आहे हे ज्याला आत्मतत्व म्हणतात किंवा पुरुष तत्व म्हणतात, ते असंग आहे, त्याच्यात काही विकार होत नाही. आणि हा सगळा विकार
प्रकृतीत होतो. म्हणजे प्रकृतीचा परिणाम म्हणजे हे जगत आहे हे एकदा तुम्हाला कळलं. आणि पुरुष असंग आहे, असंगो ही अयम पुरुष, हा पुरुष असंग आहे एवढं तुम्हाला कळलं की ह्या ज्ञानाने तुम्हाला मोक्ष होतो असं सांगतात. योग सांगतं तसं नाही. चित्तवृत्ती निरोध हा योग या ठिकाणी चित्तवृत्तीचा काय करायचा, निरोध केला का मग तुमच्या अंतकरणाच्या वृत्तीची त्या आत्मस्वरूपामध्ये स्थिती होते. हे आमचं म्हणणं आहे की तुम्हाला निर्विकल्प समाधी लागली का सुखच सुख, तिथं दुःखाचा संबंध नाही असं हे योगदर्शन सांगतं. पुढं जाऊन जेव्हा आपलं पूर्वमीमांसा दर्शन येतं तर ते सांगतं की माणसाला कर्मानेच मोक्ष प्राप्त होतो. हे तत्वज्ञान उपासना यांची गरज नाही, योगाची गरज नाही. त्या कर्माचं असं महत्त्व सांगतात की ते मोक्ष म्हणतात ना, हे परमानंदाची प्राप्ती दुःखाची निवृत्ती याला नाही मोक्ष म्हणायचं. जे काही आपण स्वर्गाला जातो म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर, ह्या स्वर्ग सुखाचंच नाव मोक्ष आहे. असा काही निर्विशेष जन्म मरण परंपरेचा तत्वज्ञानाने नाश करून प्राप्त होणारा मोक्ष हे उगाच तुम्हाला या ठिकाणी तुमची ह्या लोकांनी वेदांती लोकांनी केलेली फसवणूक आहे. त्यांच्याकडे जाऊ नका, त्यांचे तोंड नका पाहू, त्यांचे गावा नका जाऊ असं सांगणारे हे पूर्वमीमांसा दर्शन आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा वेदांत दर्शन येतं ते वेदांत दर्शन आपला विचार सांगत असताना जीव ब्रह्माची एकता, त्या एकतेचं ज्ञान आणि त्या ज्ञानानेच तुम्हाला खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्त होतो. अशी एवढे ज्ञान म्हटलं की वेदांताच्या ज्ञानापासून तर चार्वाक दर्शनाच्या ज्ञानापर्यंत एवढी ज्ञान आपल्या समोर आली. तेव्हा गुरु विचार करतात की याला ज्ञान सांगायचं म्हटल्यावर कोणतं ज्ञान सांगायचं. सांख्याने सांगितलेलं प्रकृती पुरुषाचं ज्ञान सांगून याला हा मोक्ष होईल का, होणार नाही. तर दुसरं एक सांगतात कनादाच्या मतात सप्त पदार्थाचा विचार करणे हे ज्ञान. कनाद म्हणजे कनम अत्ती इति कनादा, कनाद नावाचे ऋषी होते. ते ह्या कोणत्या वैशेषिक दर्शनाचे ते काय करते आहेत. न्याय दर्शनाचे करते गौतम आहेत. तर या ठिकाणी त्यांनी एवढी तपस्या केली. हे लोक काही साधारण नाहीत, नाही तर यांना काही कळत नाही असे नाही. हे ईश्वरी अवतारिक पुरुष आहेत आणि भगवत साक्षात्कारी पुरुष आहेत. पण विचाराच्या प्रांतात एकदा मुमुक्षू लागला का त्या कशा पायरीनं जावा. अगोदर नास्तिक असतो, मग आस्तिक होतो, मग थोडं तर्क आणि श्रुती जाणतो, नंतर श्रुतीवर विश्वास ठेवतो. कधी कधी अर्थ न कळता आपल्याच बुद्धीनं विचार करून तोच श्रुती सांगते असं म्हणतो. आणि एक असा होतो की आपल्या बुद्धीचं समर्पण करतो, सर्पण करतो, वेद काय सांगतो त्याचा अर्थ कळून घेतो आणि त्यानुरूप निश्चय करतो. तेव्हा ज्ञान काही एका प्रकाराने मिळतं का. गौतमाचं ज्ञान म्हणजे सप्तपदार्थाचं. सप्तपदार्थ म्हणजे त्या ठिकाणी काय द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय अभाव असे सप्तपदार्थ सांगितलेले. या सप्तपदार्थाच्या विचारानेच मनुष्याला मोक्ष होतो अशा प्रकारचं ते कणात सांगतात. अशा रीतीने पुष्कळ शास्त्रकार निरनिराळ्या प्रकाराने ज्ञानाचे स्वरूप सांगून त्या ज्ञानापासून मोक्ष होईल असे म्हणतात. प्रत्येकजण वेगळं ज्ञानाचं स्वरूप काय सांगतो, वेगवेगळं सांगतो आणि त्यापासून मोक्ष होईल असं सांगतो. पण ते व्यर्थ आहे. परंतु गुरु म्हणतात की त्यांचं म्हणणं हे काय आहे, पूर्णपणे व्यर्थ आहे. मोक्ष तर वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच होतो. मोक्ष कशाने होतो, जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून होणार नाही. या ठिकाणी उलट काय होईल की त्यांनी सांगितलं काय ती उभी आहे ना, आणखी त्याचं डोकंच फिरून जाईल. नाथिलिया संसारा उपायी जाचतया वीरा आपण पे लोपे वारा विकोपी जाय. आपण कधी सांगितलं असेल की तिथं ज्ञानोबा सांगतात नाथिलिया संसाराची निवृत्ती करायची, संसारबंधाची दुःखाची निवृत्ती करायची. आणि ती निवृत्ती करायला साधन काय आहे, तर काहीतरी साधन केलं पाहिजे. ते म्हणतात संसार नाही तर त्याच्या निर्मूलनाचं उपाय करायचा तो काय, माऊली सांगतात. कारण का उलट काय होईल, जो पदार्थ वंध्यापुत्राला मारायला निघाला मरेल का कधी वंध्यापुत्र, नाहीच तर काय मारणार. मग साधनं केली तर काय नाही, म्हणजे तलवारीचे घाव केले हात दुखून येतील, उपयोग काय. नाथिलिया संसारा उलट काय होईल, नसलेल्या गोष्टीला जर तुम्ही त्याच्या ठिकाणी लोक म्हणतात मेल्या सापावर धोपाटे असं जर तुम्ही घालत बसले तर तुमच्या पदरात काय येईल, तुमचा वारा विकोपी जाईल. लोक म्हणतात ना तुला काय वारं भरलं का. हा ज्ञानोबा यांचा हा वाक्प्रचार आहे
हा एक वाक्प्रचार आहे. लोक त्याचे अर्थ वेगवेगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये वेगवेगळे केलेले आहे. पण वारा विकोपी जाय म्हणजे तुमचं डोकं फिरून जाईल, बुद्धी कुंठित होईल, म्हणून ज्ञाना वाचून दुसरा उपाय नाही. उपाय केले तर ते काय होतील? अपाय होतील. मोक्ष तर वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच होतो. याकरता शिष्यांना जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे, अशी श्रीगुरूंनी आपल्या मनाशी ठरवून त्याच ज्ञानाच्या उपदेशास आरंभ केला आहे. श्रीगुरूंनी मनात ठरवलं की यांना आता जीव ब्रह्मैक्य ज्ञानच सांगितलं पाहिजे आणि त्याच ज्ञानाच्या उपदेशाला आता त्यांनी आरंभ केला. मग तुम्ही म्हणाल शास्त्रारंभ कधी आहे? तर उद्या आहे. कारण गुरूंनी बोलायला सुरुवात आत्ता केली ना. आतापर्यंत ते मनात बोलत होते, त्याचं काय आपण ऐकलं नाही. म्हणजे ऐकलं तर म्हणून ते आता उद्यापासून आपल्याशी साक्षात संवाद करणार आहेत. तेव्हा शास्त्रारंभ उद्यापासून सुरुवात होईल आणि श्रीगुरू आता त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याला आरंभ करतील. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचुनी केशवा केशवा अनुनावडे जीवे अनुसरली जीवे अनुसरली तुझ वाचुनी केशवा अनुनावडे जीवे अनुसरली अधुनी कान जुनी कान वेगियान वातो सये प्राणु माझा जीवे अनुसरली वेगियान वातो सये प्राणु माझा जीवे अनुसरली सौभाग्य सुंदरु लावण्य सागरू सौभाग्य सुंदर लावण्य सागरू सौभाग्य सुंदरु लावण्य सागरू सौभाग्य सुंदर लावण्य सागरू बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलू बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलू श्री विठ्ठलू जीवे अनुसरली जीवे अनुसरली वेगियान वातो सये प्राणु माझा
प्राण माझा जीवे अनुसरली जीवे अनुसरली जीवे अनुसरले जीवे अनुसरले ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञान